सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गोसावीवाडी येथे 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7च्या सुमारास झालेल्या गोळीबारात सुमित पगारे यांचा खून झाला होता। या प्रकरणाचा तपास करत असताना एकूण 14 आरोपी निष्पन्न झाले। पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार यातील मुख्य आरोपी राजिक शेख यांनी 2 राऊंड फायर करून सुमित पगारे यांचा खून केला। सुमित पगारे याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला। तपासात समोर आले आहे की यातील 14 पैकी 10 जणांची पूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, तर 4 जणांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। या सर्वांनी पूर्व वैमनस्यातून हा प्रकार केल्याचं दिसून येत आहे। मात्र हत्या करण्याचे प्रमुख कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस याचा तपास करत असल्याची माहिती उपायुक्त किशोर काळे यांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील मुख्य आरोपी अर्जुन पिवाल आणि मयत सुमित पगारे यांचा मोठा भाऊ 2023च्या एका गुन्ह्यात नाशिक रोड कारागृहात एकत्र होते। त्यावेळी त्यांच्यात आर्थिक व्यवहार आणि नाजूक संबंधाची किनार असल्यामुळे वाद झाले होते। 6 महिन्यांपूर्वी सुमित पगारे आणि 1-2 महिन्यांपूर्वी आरोपी तुरुंगातून बाहेर आले होते। बाहेर आल्यानंतर पुन्हा वाद वाढून हा खून झालाय। आतापर्यंत पोलिसांनी 14 पैकी 12 आरोपींना अटक केली आहे, तर 2 आरोपी हे फरार आहेत। त्यांचा शोध सुरू आहे। वापरण्यात आलेले हत्यार कुठून आणले, ते कसे प्रोफाइल करण्यात आले याचाही सखोल तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्री साधारण 7 वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोसावीवाडी या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली, ज्याच्यामध्ये यातील जो एक आरोपी आहे त्या आरोपीनं 2 राऊंड फायर करून एका व्यक्तीचा, ज्याचा ह्याच्यातलं नाव आहे सुमित पगारे, त्याच्यामध्ये खून केलेला आहे असं निष्पन्न झालं। त्याच्यावरून त्याला जेव्हा उपचारासाठी अशोक हॉस्पिटल या ठिकाणी आणलं होतं तेव्हा मी देखील त्या ठिकाणी इंट्रोगेट केलं होतं। तर त्याच्यामध्ये त्या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये एकूण 14 आरोपींची नावं त्याच्यामध्ये समोर आली। या 14 आरोपींमध्ये बऱ्याचशा गुन्हेगारांची, म्हणजे जवळपास 10 गुन्हेगारांची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि 4 आरोपींची मात्र काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत नाही आहे। तर यांनी त्यांच्या काही पूर्ववैमनस्यातून याच्यामध्ये हा प्रकार केला आहे असं दिसून येतं आहे आणि सकृतदर्शनी याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत, एकूण 14 आरोपींची नावं त्याच्यात निष्पन्न आहेत। त्याच्यापैकी आम्ही अद्यापपर्यंत 12 आरोपींना त्याच्यामध्ये अटक करण्यामध्ये यशस्वी ठरलेले। 2 आरोपी जे आहेत ते अजून फरार आहेत, त्यांचा देखील शोध त्या ठिकाणी नाशिक पोलीस घेत आहेत। याच्यातला जो मुख्य आरोपी आहे तो आणि जो मृतक आहे तो, त्या मृतकाचा जो मोठा भाऊ आहे तो अद्यापही आपल्या नाशिक रोड कारागृहात आहे आणि पूर्वी 2023च्या एका गुन्ह्यामध्ये हे आतमध्ये होते आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार देखील झाले होते। सोबतच याला एक नाजूक संबंधांची देखील एक किनार आहे आणि ह्याच्यातून यातला जो मुख्य आरोपी आहे तो अर्जुन पिवाल आणि प्लस जे पगारे आहेत यांचे त्याच्यामधून वाद झाले होते आणि त्या वादामधून त्यांनी त्याला जेलमध्ये पण असताना त्यांची काही भांडणं त्यामध्ये झाली होती अशी प्राथमिक माहिती आहे। आणि त्याच्यानंतर साधारणपणे 6 महिन्यापूर्वी आता हा जो यातला मृतक आहे तो जेलमधून बाहेर आला होता त्याच गुन्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे देखील जे आहेत ते त्याच्यानंतरच साधारण 1-2 महिन्यापूर्वी ते पण जेलमधून रिलीज झाले होते आणि बाहेर आल्यानंतर पण त्याच्या त्या आर्थिक देवाणघेवाणीतून आणि परत आणखीन काही इतर कारणास्तून त्यांच्यात वैमनस्य होतं आणि त्या वैमनस्यातून हा गुन्हा घडला असा सध्या त्याच्यामध्ये एकंदरीत काय असं आहे। तरी परंतु सखोल तपासाअंतीच आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की नेमकं याच्यामागे आणखीन काही वेगळं कारण आहे का। याच्याबाबत अद्यापर्यंत काही माहिती प्राप्त नाही आहे। मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आहे की एक वेपन आहे, 2 राऊंड त्या ठिकाणी फायर झालेले आहेत आणि हे वेपन सीज केल्यानंतर त्याच्यामध्ये ते नेमकं कुठून आणलं होतं, कशा पद्धतीने ते प्रोक्यूर करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा मोडस ऑपरेंडी आहे किंवा कसा त्याचा कार्यपद्धती आहे याचा देखील आम्ही सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत। अजून तरी असं आपल्याला निश्चित म्हणता येणार नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे की पूर्वी, म्हणजे मी जसं आपल्याला सांगितलं, 2023चा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये हे सगळेच एकाच गुन्ह्यामध्ये होते आणि एकमेकांचे त्यावेळेस साथीदार तर नाही म्हणता येणार, परंतु त्यावरून यांच्यातले काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स पण झालेले आहेत हे सध्या सकृतदर्शनी समोर येते। त्याच्यामुळे हे एकमेकांच्या विरुद्ध नंतर झाल्यानंतर परत त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे आणि याच्यामध्ये खरंच म्हणजे गुन्हेगारी संघटित आहे काय याचा देखील आम्ही शोध घेत आहोत आणि तसं जर का आढळून आलं तर त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध मोका अंतर्गत देखील कारवाई करण्याचं आमचं त्या ठिकाणी प्रस्तावित किंवा नियोजन आहे, हे देखील यामध्ये सांगतो। नाही, आता ह्याच्यामधले हे एक ऑब्झर्वेशन आहे की जे काही जेलमधून बाहेर आले होते आणि त्याच्यामुळे नंतर त्यांच्याविरुद्ध आमच्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आलेल्या होत्या। याच्यातला जो एक गुन्हेगार आहे तो मात्र याच्यापूर्वी तर हद्दपार 2022मध्ये देखील करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यातला हा गुन्हा घडलेला आहे। परंतु एक गोष्ट मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना सांगतो की यातल्या गुन्हा घडल्यानंतर जवळपास 12 तासाच्या आतमध्ये 14 जे नावं आहेत त्याच्यापैकी 12 आरोपींना शिताफीने अटक देखील करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे देखील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अर्थात मोक्का अन्वये देखील त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल।
आहे 2023 साली यांच्या जो गुन्हा होता तो MD ड्रग्सचा त्या ठिकाणी एक कारखाना यांचा सोलापूरमध्ये त्या ठिकाणी त्यांनी चालू केला होता आणि त्या कारखान्यामधून ज्यावेळेस रेड करून जवळपास मला वाटतं 50 किलो MD त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं होतं आणि त्याच गुन्ह्यामध्ये हे सगळे जे आहेत ते आरोपी त्यावेळेस आतमध्ये होते आणि ही फॅक्ट ऑन रेकॉर्ड पण आहे. सनी पगारेने यातला जो सुमित आहे त्याच्या तक्रारीवरून याच्यामध्ये काही एक साधारण ऑगस्टच्या 8 तारखेला एक गुन्हा देखील दाखल होता. त्याच्यामध्ये राहुल सोनवणे नावाचा आरोपी आहे, त्याने त्याच्यामध्ये त्याला खंडणी मागितला उल्लेख देखील आहे आणि तो देखील आपल्या ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे. मात्र अद्यापर्यंत तो अटकेत नाही आहे. त्याच्यामुळे त्याला अटक केल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गुन्ह्यांचा काय परस्पर संबंध आहे का याविषयी आपल्याला सांगता येईल. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.